शाळा बंद केलो. शाळा बंद केल्यानंतर वडिलांनी आमच्या विचारलं मामाला विचारलं आमच्या मामाशने विचारलं आता मामाची शाळा शिकत नाही तेव्हा ह्याला कुठेतरी नोकरीची जागा जरा बघा. अरे रांडेच्या तो का तुझा आहे काय म्हणाला. माझी नोकरी कोण करणार म्हणाला. ह्याला काय करायचं ह्याला यंत्र काम शिकवायचं म्हणाला. म्हणजे वडावडीनं म्हणजे ते मामानं आपलं काही केला हो. अंतरकाम म्हणजे काय काय कापड शिवायचं. कापड शिवायचं काम मी कुंभजला यंत्र काम शिकलो. कुंभजात मी तिथं शिक्षण 7-10 वर्ष राहिलो. तिथनं येऊन इथं यंत्र गाठलो. इथनं आल्यानंतर मग मला हे सगळं याड लागलं मामाचं. त्या मामाच्या याडातच मी अडकून पडलं सर. मला ते काय कुठल्या गोष्टीची नोंदणीचा कमतरता काय फोडू दिले नाही. मग काही थोड्या दिवसांवर मामासने आमचे वडील म्हणाला ह्याला नोकरी लावायची नाही माझी नोकरी करायची आहे म्हणाला. माझी नोकरी ह्याच्याकडे आहे म्हणाला. ते झालं. तिथनं मग दुसरी गोष्ट म्हणजे मामा म्हणाले आमचे वडील काय म्हटले आता मामा ह्याचं काय करायचं आता पुढे ह्याचं काय त्याचा घर तू करू नको तो का तुझा नाही तो तुझा नवा. मग तुझा नवं म्हटल्यानंतर आमच्या वडिलांची संकट पडली का आता जगते का मरते कुणाला माहिती. नवं म्हणते म्हटल्यावर आता काय करणार अर्थ पाण्यात लागली ना साधू करते उलटी कर. मग दुसऱ्या माणसाला मामाने विचारलं मामा तुझं नवं म्हणते म्हणाला काय कुणाला माहिती मरते का जगते कुणाला माहिती. मग त्या दुसऱ्या माणसानं सांगितलं तसं नाही म्हणाला त्याचं आयुष्य भरपेट आहे म्हणाला आणि तो कायम मामाच्या सेवेतच राहणार म्हणाला. त्याचा तू घोर करू नका. अजूनही तुम्ही इतकं मनापासून सांगताय सगळं मामांचं हे कार्य सगळं एवढं मनापासून सांगताय की खरोखर तुम्ही त्यात अजूनही आहात. अजूनही आहे तुम्ही त्यात. म्हणून तर एवढं अगदी तळमळीनं तुम्ही सांगायला लागलाय. काका तुम्ही जरा बोला की त्यांना जर मी काही बोललेलं नाही असू दे तरी तुमचा अनुभव सांगा. तुम्ही काय केलं आयुष्यभर जन्मला प्रश्न काय केलास काय काय केलास काय काय झालं काम करता तुम्ही काय काम करता. शेती केली. शेती केला आधी तर बकऱ्या बरं तुमचं गाण्याविषयी मला तुमच्या गाण्याविषयी आहे का कसं गाणं होतं तुमचं काय गाण्याचं काय तुमचं हे होतं एवढं. गाण्याचा ती जोडीदार एक होता. मग त्याच्याबरोबर मी त्याला कोण जोडीदार नसायचं मागणं बंद झाल्यावर मी त्याच्याबरोबर म्हणलोय तो हाय अजून म्हातारा. तुम्ही गाणं बंद करून किती दिवस झाले तर किती वर्ष झाले. गाणं बंद करून 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाले. गाणं म्हणतानाचा तुमचा त्या तळावरचा म्हणजे भंडारा उत्सवात तुम्ही गाणं म्हटला तो अनुभव जरा मला सांगा. कसं वाटलं तिथं गाणं म्हणताना. मामा साक्षात समोर होते तुमच्या. मामा होते की मामा समोर होते त्यांच्या पुढे गाणं म्हणताना कसं वाटलं तुम्हाला. आम्हाला काय हा हे आम्हाला काय अनुभव नाही. गाणं म्हणायचं तिथून मांडवात बसायचं मामा तंबूत बसल्याला असायचं. मग त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट बोललेली होती मला काही कळली नाही. बर मामाने मला अनुभव यायला लई दिवस लागलं. बर बर मग इकडं सगळी परिस्थिती म्हातारा पायानं लागला. बर कुऱ्हाड लागलेली होती का कुऱ्हाड लागलेले होते. ते बकऱ्याकडे असताना बर आणि ते पायी नीतच होता काहींचाच. बर बर मग आमचा थोरला भाऊ जायत होता दशरथ म्हणून. मग त्यावेळेला पाडव्याच्या वेळा आधी 1 महिनाभर जायत होता. झाड तोडायला महिनाभर त्याला सोडत नव्हता. मग जत्रा जवळ आली. जत्रा आल्या का म्हणला ही जत्रा थंड कर आणि मग तुला जत्रेला जा म्हणत ही कोण राखायची ने जाई मेंढर 200 खांड असायची 5-6 खांड होती. ती खांड घे आणि ती घेऊन जा मग माणगाव जत्रेला असा बी उत्तर द्यायचा. मग जत्रा जवळ आल्यावर गिराण लागलं होतं पाडव्या टायमाला. म्हणजे आमच्या कारभाऱ्यानं प्रत्यक्ष ही झालेली गोष्ट. आणि कापड काढला जवळ कोण जायचं नव्हतं. मामाच्या उजव्या बाजूला मच्छरदानी तंबूत मामा असायचं. हे बिराड इकडे हे सगळे ह्या बाजूला कापड काढून ठेवला आणि दिवस उगायच्या टायमाला आंघोळीला चालला. मग आंघोळीला चालल्यावर इथनं तिथं बुतून जाऊ दिला तवरी उठून बसला दिवस उगाय. हे दसऱ्या म्हटलं तर मागं बघितलं नाही. हे कुठं काय तर तोंडात गेलं म्हणजे काय करायचं म्हटलं. आंघोळी आज सणवार गिराण लागले. गेला आणि 4 पावलं. हे रांडेच्या म्हणला तुला काय माराय बोलवा लावलो इकडे म्हणला कुठं चालाय मला कळतंय म्हणला. मग ते आमचा भाऊ हत्यार खेळ मग तू काय चाललाय काय करतोस हे मला कळतंय म्हणला इकडे जरा
गिराण लागले मला विचारलं सवाय ती लागली काय रे म्हणलं. बर बर मला विचारलं लागलं काय आणि तू मला भ्याला लागली, मी मारत नाही. हा, आंघोळ करून यायचं, हं, घोंगडा हातरायचं, हं. समोर माझ्या गादी करायची आणि तंबूतली कातर घ्यायची. मामानं हातानं कातर त्याच्या हातात दिली. तुझा जीव मान असो पोतूर माझ्या बकऱ्यात लाख पिल्ल्यासनी माझ्या घालायची. हा, हा, हा. बर बर एवढंच सांगितलं. हा, हा, हा. मग आंघोळ केला, गेला. मग दुर्गाप्पा म्हणून एक खालती काढलाय. दुर्गाप्पा दुर्गाप्पा सरांवर, त्याचा सरांवर. सिद्धार्थ यायचे सिद्धाप्पाचे वडील. हा सिद्धाबाचं वडील. हा, त्याला एक कातर दिला. बर हे दुर्गा इकडे ये रे म्हणला. हा, हे माणगाववाल्याला एक कातर दिली. माझ्या पिल्ल्यासनी किती होत्यात वर्षाला हा, हे मी माप घेत असतो. बर मोहरला किती होत्यात. हा, मग ती आंघोळ करून आला, कातर घेतला आणि त्याने नेले दोघांनी. तेव्हा 1000 बकरी. बरोबर. दोघांनी ला घालायला चालू केलं. देव सोडून येतो एवढ्यात सुरू केलं. हा, ला घातलं, सांगितलं तसं गादी करायला लावली. गादी केली. बर ताट घेतला, ताटात ठेवा म्हणला. गंड किती आणि हेन किती आहेत हा, 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 मोजणार आहे म्हणला. हा, मग ते दुर्गापानी ठेवलं, हिने ठेवलं. ते मोजायचा वर्षा आला. हा. मग त्या वेळेलापासून जी कातर हाय हा, ते आता आमचा त्याचा पोरगा इथं चावडीत कामावर आहे. हं. शिकला जास्त. त्याला इथे हटकून त्याला जे घेतल्यात 22 वर्ष झाली आता. ते इकडे रांकाला वर्षातनं पाडव्याला लाग कुठल्या तरी एका बग्यात लाग घालून येतो. बरोबर. हे चालूच आहे. मामाची गोष्ट बंद केली नाही. बरोबर. मागावून आम्ही काय झालं, मला पाणी घालायला म्हणून 42 वर्ष झालं मी दत्तापाशी आंघोळी करून मामाकडे घागर आणि इथं बनाते घागर ते माझे चालूच होते. तेव्हा मामा देवळ नव्हता. मागावून देवळ मागणं झालेलं आहे. मामाला तेव्हा देवळ बांधला नाही, मागणं बांधला आहे. मामानं आधी उसळलेल्या हंड्यात पाटे 4ला जाळा आला त्याला ते बोलवून आणलं होतं. इथं काशीची ते केलं का त्याला असं जे उसळलेला हंडा चौघांनी धरलेला समाजाचा पासा घागरीच आहे. रासारी खीर शिजलेली होती. हंडा तापवला पाटे 4ला आणि ते धरून उचलून ठेवायला डाव्या बाजूला चाललो. हे अंगावर डाव्या बाजूला बसताना धनगर आहे काय रे भाड्यानो म्हणला. काय मला भाजायला हे काय पिचवलाच हे मला आमचं हाडं आहेत, आमची हाडं भाजताय काय म्हणला. 4 शेवा दिला आणि तसाच हंडा कैसे धरून तिने चौघांनी तिथं आता ते आंघोळ केल्या जागेला हवत होता मोरल्या अंगाला. त्या खाल्ल्या बाजूला पायरीपाशी खाली उजव्या बाजूला त्या हवत काढून आता इकडे चाव्या तशाच बांधल्यात बघडला तिला. मग आंघोळीला तिथं बसला आणि ती विसान आणायला गेला. इथं हे का केलंय मामानं ते उसळ्याला रास पाणी तापल्याचं पाणी त्यात हात घातला. ती फिरली तिथं जाऊन पाणी पडलं त्या जाग्याला. मोर 12 वर्षानं देवळ झालाय, 15-16 वर्षानं गाय ठेवल्यावर. मग ह्याच काय लागते मामा हांड्याचा वाजून पाणी आणायला लावले. विसान घातलंय मामा मला भासतोय काय हांडा यो सकाळीचा म्हणला. एवढीच हा तो जळलाय आणि मला काय होतंय रे म्हटलं. तू माझ्याकरता जळा लागलाय रासारी आणि मला भासतोय हांडा. काय काय उत्तर काढायचं ह्याचा. अरे बापरे. आता कोणाला हे प्रत्यक्ष मी गाणं जरा म्हणत होतं रासारी गाण्यात मी हे देऊळ 12 वर्षांत झाल्यावर माणगावची खेळ अजून ते अक्षय तिथीला नियम आहे. मिरवणुकी काढून गावातनं कोण येईल त्याला प्रसाद आहे. अक्षय तृतीयेला इथला अक्षय मामांचा हाय. काका मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे काय माहिती आहे काय ते हत्यार जे असते भंडाऱ्यामध्ये हत्यार जे असते भाकणुकीच्या आधी हत्यार असते त्याविषयी सांगा. काय सांगा त्याविषयी सांगा की काय हत्यार ह्याडाम का